तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज महिंद्रा 475 ट्रॅक्टर आला आहे, तर त्याचं क्लच ऑपरेट नाही होते, क्लच पेट चिपकून राहते। तर ते आपण खोलू आणि बघू काय अडचण त्यात। सर्व नट बिट खोलले, आता ते जॅक बिक लावून घेतला आहे, आता तुकडं करणार आहे। आता तुकडं बिकडं केलं आहे त्याचं पूर्ण। तर क्लच पेट आणि प्रेशर पेट बाहेर काढली, तुम्हाला दाखवतो ती काय होईल ते। त्याच्यात पाणी गेल्यामुळे फ्लायव्हील आणि ते पूर्ण गंजून गेलं आहे, त्यात तुम्हाला दिसणार नाही पण दाखवतो तरी। तुम्ही प्रेशर प्लेट बघू शकता, पूर्ण पाण्याने गंजली आहे, पूर्ण खाली एक साइड प्रेस झाली ती खालीवर बघू शकता, पूर्ण गंज धरलाय तिने। क्लच पेटचे स्प्रिंग पूर्ण गंज धरले, लूज झालते। आपण आता पूर्ण क्लच पेट आणि प्रेशर प्लेटचा दोन्हीचा सेट टाकलाय नवा डायरेक्ट। तर फिटिंग करून घेतो, नंतर दाखवतो। आता फिटिंग केली, तुम्ही बघू शकताय ट्रॅक्टर पूर्ण फिटिंग झाला आहे। आता ट्रायल घेतो। आता ट्रॅक्टरचा क्लच एकदम नव्यासारखा ऑपरेट होतोय, गिअर पडायला काय अडचण येत नाही। आता क्लच ट्रॅक्टर कसं जाऊ द्या, आता कमेंटमध्ये सांगा तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका।